वेळ वाचवा आणि चव वाढवा. एकदा बनवा आणि महिनाभर वापरा. मग काय, 10 मिनिटात भाज्या तयार. वेळेची बचत आणि भाजीला हॉटेल सारखी चव हवी आहे, मग हे खास वाटण नक्की बनवून ठेवा. रोजच्या धावपळीत स्वयंपाक झटपट करण्यासाठी हे वाटण अत्यंत उपयोगी आहे. एकदा करून ठेवले की महिनाभर टिकते. सगळ्यात आधी सर्व मेन्शन केलेले सुके मसाले खमंग भाजून घ्या. आता त्यात कढईमध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची टाकून मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये सर्व सुके मसाले पल्स मोडवरती गुळगुळीत पेस्ट तयार करा. त्यानंतर कांदा, टोमॅटो हे सर्व साहित्य त्यात मिक्स करून पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करा. आता एका कढईत तेल गरम करून त्यात लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ टाकून तयार केलेले मिश्रण छान तेल सुटेपर्यंत खमंग भाजून घ्या. हे वाटण तुम्ही रस्सा भाजी, उसळ, सुक्की भाजी कोणत्याही भाजीसाठी हे वाटण वापरून तुम्ही फोडणी देऊ शकता. या व्हिडिओमध्ये हे वाटण वापरून गवारची भाजी कशी बनवायची तेही दाखवलेलं आहे. हा शॉर्टकट वापरून रोजचा स्वयंपाक सोपा करा. तासनतास लागणारा स्वयंपाक आता होईल फक्त 10 मिनिटात. भाजीला हॉटेल सारखी चव आणि दाटसर रस्सा येत नाहीये, मग हे सिक्रेट वाटण एकदा बनवून तर बघा. रोज रोज भाजीसाठी काय करायची आणि त्यातही वाटण वाटण्याचा कंटाळा येतो का? मग फक्त 10 मिनिटात कोणतीही भाजी तयार करून आणि महिनाभर टिकणारे खास वाटण. हे वाटण जास्त दिवस कसे टिकवायचे ह्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीसाठी द मुफ्तीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. हे वाटण जास्त दिवस टिकवण्यासाठी काही खास टिप्स आहेत, ते नक्की बघा. आणि ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत हॅपी कुकिंग टू ऑल. धन्यवाद.